Hello students, how are you and welcome in सहज शिक्षण मॅथ्स चॅनल. तो स्टुडंट्स आजचा हा जो व्हिडिओ आहे हा आहे फॉर फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट्स जे की त्यांचा सिलेबस आहे हा चेंज झालेला आहे. सो अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस मी सब्जेक्ट घेत आहे मॅथमॅटिक्स इन दॅट चॅप्टर 6 इज रोलिंग अँड स्लायडिंग. रोलिंग मीन्स घरंगळत जाणे, स्लायडिंग मीन्स सरकणे, राईट. तर हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर आणि याच्याशी रिलेटेड जे काही एक्झाम्पल्स आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा सो दॅट तुम्हाला इथून पुढचे चॅप्टर्स जेव्हा अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल. आणि हो, याच्या आधीचे सुद्धा सगळे चॅप्टर्स ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी एक सेपरेट प्लेलिस्ट बनवली आहे फर्स्ट स्टँडर्ड मॅथ्स म्हणून. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला या आधीचे सगळे व्हिडिओज मिळतील. ओके, सो लेट स्टार्ट टू द 6th चॅप्टर, रोलिंग अँड स्लायडिंग. ओके, सो रोलिंग मीन्स घरंगळणे आणि स्लायडिंग मीन्स घसरणे, राईट. सो हा आहे आपला 6th चॅप्टर विच इज ऑन पेज नंबर 6, राईट. सो इथे त्यांनी काय दिलेलं आहे बघा. सो ही जी मुलगी आहे ही या मुलग्याला इथे काय म्हणते, रमेश शाल वी प्ले, येस शुअर लेट अस एन्जॉय. तर त्यांच्याजवळ इथे काही ऑब्जेक्ट्स आहेत तर त्यांनी ते खेळणार आहेत. ड्रम इज अ रोलिंग. तर हा जो ड्रम आहे हा काय होत आहे, रोल होत आहे, घरंगळत आहे, घरंगळत जात आहे. देन हा जो रमेश आहे हा काय करतो, बॉक्स घेतो आणि तो बॉक्स सरकवण्याचा प्रयत्न करतो. तर तो काय होतो, स्लाइड होतो म्हणजे सरकतो, रोल होत नाही. तर त्यावरती ही जी गर्ल आहे ही काय म्हणते, बॉक्स इज अ स्लाइडिंग, यू टेक द टायर, इट रोल्स ॲज वेल. तर बॉक्स हा काय होत आहे, सरकत आहे, घसरत आहे. त्याच्यापेक्षा तू काय कर, टायर घे. टायर काय होईल, रोल होईल. येस. देन हा जेव्हा टायर घेतो आणि त्याच्याबरोबर खेळायला लागतो, येस इट रोल्स, आय एम एन्जॉईंग. तर तेव्हा ती टायर जेव्हा रोल व्हायला लागते तेव्हा तो एन्जॉय करतो. तर या सगळ्या पिक्चरवरून आपल्याला काय समजतं, तर इथे आपल्याला दोन कन्सेप्ट शिकायचे आहेत, रोलिंग अँड स्लायडिंग. तर काही ऑब्जेक्ट्स हे असे असतात की ते रोल होतात आणि काही ऑब्जेक्ट्स ज्याचा सरफेस हा प्लेन असतो तर ते स्लाइड होतात. तर ज्या ऑब्जेक्टचा सरफेस हा प्लेन आहे ते स्लाइड होतात आणि ज्या ऑब्जेक्टचा सरफेस हा सिलेंड्रिकल आहे किंवा सर्कल झालेला आहे ते रोल होतात. ओके, सो या दोन कन्सेप्ट आपण शिकणार आहोत. सो नेक्स्ट त्यामधला थिंक इट ओव्हर. मार्क द ऑब्जेक्ट्स विथ अ टिक मार्क विच विल रोल डाऊन अ स्लाइड ॲज अ बॉल. आता इथे टोटल 3 ऑब्जेक्ट्स आहेत. हा एक बॉल आहे. देन हे मार्बल्स म्हणजे तुम्ही जे गोट्यांनी खेळतात ते. अँड दिस वन इज द बुक. सो इथे आता या स्लाइडवरून कोणते असे ऑब्जेक्ट्स आहेत जे की रोल होणार, जे की खाली रोलिंग होत जाणार, तर ते असणार आहे बॉल अँड मार्बल. ओके, सो हे दोन ऑब्जेक्ट्स रोल डाऊन होणार. देन मार्क द ऑब्जेक्ट विथ अ सर्कल विच विल स्लाइड डाऊन अ स्लाइड ॲज अ बुक. तर इथे ही बुक जी आहे ही कशी होत आहे, स्लाइड म्हणजे घसरत जात आहे. त्याचप्रमाणे इथे दोन ऑब्जेक्ट आपल्याला दिलेले आहेत. इथे हा एक रेक्टँग्युलर ऑब्जेक्ट दिसतो आणि हा एक सर्कल टाईप शेपमध्ये ऑब्जेक्ट आहे. तर यामधला हा जो फर्स्ट ऑब्जेक्ट आहे हा काय होणार, किंवा याला आपल्याला सर्कल करायचं म्हटलं तर हा होणार स्लाइड डाऊन, राईट. तर जे ऑब्जेक्ट आहेत ज्याचा सरफेस हा प्लेन आहे ते ऑब्जेक्ट स्लाइड होतात. सो इथे नेक्स्ट टिक अंडर रोलिंग ऑर स्लाइडिंग. आता हा जो ऑब्जेक्ट आहे बॉल, जो की सगळ्या साईडनी सेम सर्कल इन स्पेअर इन शेप आहे. सो हा ऑब्जेक्ट काय होणार, रोल होणार. नेक्स्ट इथे हे आपल्याला ब्रिक्स दिसते म्हणजे एक वीट आहे. तर याचा सरफेस कसा आहे, प्लेन आहे. तर ती काय होणार, रोलिंग होणार की स्लायडिंग होणार. ऑब्वियसली सरफेस प्लेन आहे म्हटल्यानंतर त्याचं स्लायडिंग होणार. देन हा जो आपल्याला शेप दिसतो आहे ह्याचा हा जो शेप आहे हा कसा आहे, थोडा सर्कल इन शेप झालेला आहे, सिलेंड्रिकल शेप आहे हा. ओके, सो हा जो सिलेंडर शेप आहे हा सिलेंडर शेप रोलिंग होणार. देन हा शेप सुद्धा रोलिंग होणार, राईट. तर स्टुडंट्स तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा.
नेक्स्ट, कलर द बॉक्स बिलो द बॅग विच इज मोर इझी टू मूव्ह. तर ही एक बॅग आहे आणि ही एक बॅग. तर हा मुलगा या बॅगला पुढे पुश करण्याचा ट्राय करतोय. सपोज ही जी बॅग आहे याच्या खाली इथे काय व्हील्स आहेत का? नाहीत. बट ही जी बॅग आहे या बॅगच्या खाली काय आहेत? व्हील्स आहेत. सो स्लायडिंग करताना आपल्याला त्याला मोर पुश करावं लागणार, आपल्याला जास्त फोर्स लावावं लागणार. बट जर खाली इथे व्हील्स आपण कनेक्ट केले तर ती बॅग पुढे ढकलण्यासाठी आपल्याला फोर्स जो आहे हा कसा कमी लावावा लागणार, ती इझिली पुढे सरकत जाणार. सो कलर द बॉक्स बिलो द बॅग विच इज मोर इझी टू मूव्ह. यातली ही जी नेक्स्ट सेकंडची जी बॅग आहे ज्याला की खाली व्हील्स कनेक्टेड केलेल्या आहेत, ही जी बॅग आहे ही इझी टू मूव्ह आपल्याला करता येणार. सो इथं आपण टिक मार्क करूया. सम ऑब्जेक्ट्स कॅन रोल अँड स्लाइड ॲज वेल. तर काही ऑब्जेक्ट्स हे असे आहेत की जे रोलही करतात आणि स्लाइडही करतात. तर त्यामध्ये एक्झाम्पल आहे तर टायर्स. बघा इथे या शेपनी जर आपण त्याला खाली सोडलं तर ती काय रोल करत जाते, आणि जर सपोज त्याच्या सरफेसच्या साईडने आपण खाली सोडलं तर ती काय करत जाते? स्लाइड करत जाते. राईट. सो आपल्याला इथं ते सांगितलं आहे, ड्रॉ पिक्चर ऑफ ऑब्जेक्ट्स विच मे रोल अँड स्लाइड ऑल्सो. सो इथं आपण याचा आन्सर देतोय, objects that can both roll and slide typically have rounded surface combined with flat surface. आता फॉर एक्झाम्पल टायर. तर टायरचा सरफेस कसा होता? असा राउंडेड असतो आणि फ्लॅट सरफेस सुद्धा असतो. ओके. एक्झाम्पल इन्क्लूड कॉईन. आता कॉईन, आता हे सपोज आपण असं कॉईन घेतलं 1 रुपीज. ओके. सो याचा हा शेप कसा आहे? राउंडेड शेप आहे, आणि हा फ्रंटचा जो शेप आहे हा कसा आहे? फ्लॅट सरफेस आहे. सो ते काय होणार? स्लाइड सुद्धा होऊ शकतं आणि रोल सुद्धा होऊ शकतं. देन मार्कर्स, बाउल्स, पेन्स अँड व्हील्स. दिस ऑब्जेक्ट कॅन रोटेट, roll on their curved parts and also move along a flat surface slide. तर फ्लॅट सरफेस थ्रू ते स्लाइड होतात आणि त्याचा जो कर्व्ड पार्ट असतो, जो राउंडेड सरफेस असतो, त्याच्या थ्रू ते रोल होतात. राईट. सो ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. आता या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं आहे? पिक्चर ड्रॉ करायला सांगितलेलं आहे. तर तुम्ही कॉईनचं पिक्चर ड्रॉ करू शकता. कॉईन काय असते? राउंडेड, हा जो शेप आहे राउंडेड, याच्या थ्रू ती रोल होते आणि हा फ्रंटचा जो सरफेस आहे कॉईनचा त्याच्या थ्रू ती स्लाइड होते. सो चला अजून इझी वेनी आपण समजून घेऊयात. इथे काय दाखवलं आहे? टेक द ऑब्जेक्ट्स दॅट कॅन बोथ रोल अँड स्लाइड. तर असे ऑब्जेक्ट्स काही आहेत की जे रोलिंग सुद्धा करतात, स्लाइडिंग सुद्धा करतात. रोलिंग कशा थ्रू? तर त्यांचा जो राउंडेड सरफेस असतो त्या थ्रू ते रोल करतात, आणि स्लाइड कशा थ्रू? तर त्यांचा जो सरफेस आहे, ओके, तर या फ्लॅट सरफेस थ्रू ते स्लाइड करतात. तर इथे आपल्याला तसा कोणता ऑब्जेक्ट दिसतात का? तर कॉईन. तर कॉईनचा हा जो इकडचा राउंडेड सरफेस असतो या थ्रू ते रोल करतात आणि या फ्रंटच्या सरफेसने ते स्लाइड करतात. इथे आपल्याला हा स्क्वेअर एक मिरर दाखवलेला आहे, बट हा रोल करू शकत नाही. इट कॅन बी ओनली स्लाइड. देन ड्रम. ड्रम कॅन ऑल्सो रोल अँड ऑल्सो स्लाइड. तर ड्रमच्या या शेपनी रोल होऊ शकतो आणि या साईडच्या सरफेस, फ्लॅट सरफेसने तो स्लाइड होऊ शकतो. देन इथे ही ब्रेक्स दाखवले आहे. तर या ब्रेक्सनी काय होणार? ओनली स्लाइड होऊ शकतं. ओके. सो इझी वेने आपण ही कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. तुम्हाला कोणताही डाऊट वाटत असेल तर लगेच कमेंट करून मला विचारू शकता. त्याचबरोबर आपला हा चॅप्टर इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, सो दॅट इथून पुढचे सुद्धा व्हिडिओज तुम्हाला बघता येतील.